बघा कसे बघतायत बाळराजे. कसे टुकू बघतायत बघा. बाळराजे काही ओळखीचं वाटतंय का तुम्हाला? हो म्हणाले बघा. महाराजच आहेत ते बाळराजे. सचमुच आज भाग्याचा दिवस आहे. बाळराजे गडावर आले. आता चिंताच मिटली. हो, आपला माणूस आपल्या गडावर आला. काय मातोश्री, बाळराजांना आत घ्या. या सुंदे. हर 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 महादेव, 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 हर हर महादेव. राजन, काय झालं? होकार मिळाला कविराज. म्हणजे बुराणपूरला जाणं निश्चित समजायचं तर? अर्थातच कविराज, खरं तर आम्हाला थोडं कठीण वाटत होतं होकार मिळणं. पण कुठलीही मोठी गोष्ट करायची असेल तर आधी घरचा होकार मिळणं महत्वाचं असतं. एकदा तो होकार आनंदानं मिळाला की मग अर्धी लढाई जिंकल्यात जमा असते. खरंय राजन, तुम्ही या बाबतीत भाग्यवान आहात. म्हणजे बघा ना, म्हणजे एक घरात लग्न ते सुद्धा मुलीचं, आणि अशा घरात मुलीच्या बापाला मोहिमेवर जाण्यासाठी होकार मिळतो, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. अनेक गोष्टी असतात. लेकीला हळद लावण्यापासून ते लेक नवरी होऊन मेण्यात बसेपर्यंत खूप व्यवधान असतात. आणि ती पार पाडताना लेकीच्या आईला लेकीचा बाप सतत समोर असावा लागतो. या दोघांशिवाय कार्य पूर्ण होणं कठीण असतं. आणि हे माहिती असून सुद्धा राणी साहेबांनी तुम्हाला मोहिमेवर जाण्यासाठी होकार दिला. त्यांच्यातल्या समजूतदारपणाला माझा खरंच प्रणाम. कविराज, आम्हाला सुद्धा खूप आदर वाटतो राणी साहेबांबद्दल. लेकीच्या लग्नाची संपूर्ण जबाबदारी त्यांना एकटीनं खंबीरपणानं पार पाडावी लागणार. आणि ही जबाबदारी पार पाडत असताना त्यांच्या समोर किती अडचणी उभ्या ठाकतील याची सुद्धा कल्पना आहे आम्हास. भाषण माफ करा, परंतु लेकीच्या लग्नात लेकीची आई गरीब गाईसारखी असते. सगळी व्याकुळता तिच्या डोळ्यात साठवलेली असते लेकीच्या सुखासाठी. जाणतो आम्ही, पण कविराज, आम्ही जसे लेकीचे आईबाप आहोत तसे स्वराज्याचे सेवकही आहोत, याचं भान ठेवावं लागतं सतत. जर आम्ही आमच्याच भावना गोंजारत बसलो तर रयतेच्या सुखाला सुरुंग लागतो. खरंय कविराज जी. हरजीरावांना पत्र रवाना झालं? जी, पत्र रवाना झालंय. अंबिकाताई साहेबांनीच मजकूर सांगितला होता, त्याप्रमाणे पत्र पाठवलंय. उत्तम. म्हणजे मुलीचा बाप जरी मोहिमेत असला तरी सुद्धा वरपिता वेळेत पोचाला. होय. काय मग वरमाई, वरबाप पोहोचतील ना लवकर? हो, म्हणजे पत्र तर पाठवले की तातडीनं निघा म्हणून.
मग येतील. त्यांचं येणं म्हणजे वाऱ्यासारखं. सरदार महाडिकांचा घोडा म्हणजे देवाचा घोडा म्हणतात. भुईवर पाय ठरत नाही म्हणतात तसं. म्हणून तर एवढ्या लांब 300-400 कोसावर जाऊन स्वराज्य सांभाळतायत. तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच. आमचा कसला हो आशीर्वाद? आशीर्वाद छत्रपतींचा आहे. आणि आता ही सोयरीक. आई साहेब, आम्हाला आमचा पोशाख द्या ना जांभळ्या रंगाचा, आणि तलवारही पाहिजे. आता संदूक उघडली की मिळेल. थांबा थोडा वेळ. आम्हाला आत्ताच पाहिजे. आम्ही याद्या करतो आहोत. मग आमचं आम्ही जाऊन घेऊ. नको, तुम्ही उचकापाचक करता आणि घड्या मोडून जातात. हो शंकराची, चला खेळायला. काय म्हणाला? खेळायला चला. खेळायला चलाच्या आधी, त्याआधी काय म्हणालात? काय म्हणालो आत्यासाहेब? नाव घेतलं ना तुम्ही त्यांचं? शंकराजी म्हणालात ना? हो. अहो पण आता शंकराजी म्हणणार का त्यांना? आम्ही त्यांना शंकराजीच म्हणतो. पण आता ते तुमचे होणारे नवरदेव आहेत, पती होणार आहेत तुमचे. होऊ द्यात. मग काय, नवरदेवाचं नाव घेतं का कोणी? नाही घेत. मग आम्ही पण नाही घेणार. आणि खेळताय कसल्या त्यांच्याशी? आता तुमचं त्यांच्याशी लग्न होणार आणि मग शंकराजी तुम्हाला जिंजीला घेऊन जाणार. जिंजीला? 10 डोंगरांच्या पल्याड, खूप खूप दूर. मग आम्हाला बाळाचे कसे दिसतील 10 डोंगरांच्या पलीकडून? नाहीच दिसणार. तुमचं लग्न झाल्यावर तुम्हाला आमचे आबासाहेबही दिसले नव्हते? नव्हते. तरीही तुम्ही गेलात? गेलो. पण आमच्या आबासाहेबांनी आमची पाठवणी हत्तीवरून केली होती म्हणून गेलो सासरी. हत्तीच्या पाठीवर बसून. जावंच लागतं. आम्ही जाणार नाही. शंकराजी तुम्हाला घेऊन जाणार. आणि आत्याबाई कशाला आल्यात मग? अक्कासाहेब असू द्यात. या भवानीबाई. आम्ही कोणाकडेच येणार नाही. बघा, आम्ही तुमचं नाव सांगतो आबासाहेबांना. सांगा सांगा. पण त्याआधी तयारी करा जिंजीला जायची. आहो भवानीबाई. काय हो अक्कासाहेब, कशाला चिडवलं? आता रुसतील ना त्या. असू द्या हो, रुसल्या फुगल्याशिवाय सुद्धा नात्यांना रंग चढत नाही. हा बुऱ्हाणपुराचा नकाशा आणि ही मोगलांची छावणी. याचा अर्थ बैरजी नायकांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. तर या खंडोबलाल या. मला कशाला बोलवलं? आता लग्नाची लगबग सुरू झाली. लग्नाच्याच लगबगीसाठी बोलावलंय. राजे, एक लग्न रायगडावर आणि दुसरं लग्न औरंगजेब बादशाहचं, त्याच्या स्तंभ. आणि वऱ्हाडी आपण. तेच वऱ्हाडी, वाजंत्री, चलाक, चाणाक्ष असले पाहिजे. कविराज, यावेळी आम्ही बुऱ्हाणपूरच्या मोहिमेसाठी निळोपंत पेशवे आणि खंडोजी बल्लाळ यांना सोबत घेऊन जाणार आहोत. महाराज, माफी असावी, परंतु आमची एक विनंती आहे. बोला. आम्ही आपल्या सोबत या मोहिमेस येणार नाही. कारण? महाराज, ही सगळी मोहीम आपण आमच्यावर सोपवत. आम्ही ठरल्या नियोजनाप्रमाणे बुऱ्हाणपुरात जाऊ. औरंगजेबास कंठस्नान घालू. तुम्हाला भवानीबाईंच्यावर अक्षता टाकताना ही खुशखबर मिळेल याची आम्ही काळजी घेऊ. निळोपंत, आपण स्वराज्याचे पेशवे आहात. आपल्या शौर्याबद्दल, आपल्या धैर्याबद्दल आमच्या मनात यत्किंचितही शंका नाही. मग महाराज, आम्हाला जाऊ द्या. आमच्यावर जबाबदारी द्या. निळोपंत, ऐका. महाराज, पोटच्या लेकीचं लग्न असताना बापानी असं शेकडो कोस दूर रानोमाळ डोंगरदऱ्यात तुडवत जायचं, ते सुद्धा स्वराज्यात इतके शूरवीर असताना, हे आम्हाला तरी शोभा देणार आहे का महाराज? कविराज, तुम्हाला तरी पटतंय काय? राजन, निळोपंत म्हणतात ते पटतंय. मलाही पटतंय राजे. स्वतःच्या पोटच्या गोळ्याचं लग्न असताना ती हौसमौज सोडून जायला नको.
आम्ही कशाला आहोत? महाराज, तुम्हाला औरंगजेब मेल्याशी कारण आहे ना? निळोपंत, महाराज, अहो लग्न एकदाच होतं आणि लग्नात लेकीच्या बापाने हजर असायला हवं. निळोपंत, खंडोजी, बुऱ्हाणपुरावर आम्हीच चालून जाणार, कारण वेळ महत्वाची आहे. स्वराज्यातल्या लेकी बाळींचं बाशिंग बळ बळकट करायचं असेल तर आम्हाला या लग्नात थांबून चालणार नाही. आमचा निर्धार पक्का आहे. हवा निस्ता निर्धार पक्का असून काही उपयोग आहे का? त्यासाठी अंग घालून काम करायला लागते. खरं का नाही सांगा? खरंय तुझं. मग सांगा, कुठे आहेत शंभूराज? आता गडावर येऊन किती दिवस झालं? पर हाय का? एका जागेवर कुठं बसलेत का? नाही. काही बोलणं आहे? नाही. हो, माझं जाऊ द्या, तुमच्या बरोबर तरी काही बोलणं आहे का? का मातोश्री असं असं करायचं, तशान तसं करायचं? काय नाही. उठायचं का खलबत खाण्यात जायचं, उठायचं का मसलत खाण्यात जायचं? ह्यो हेर आला, त्यो हेर आला, पळापळा आणि धावा धावा, हे असं असतंय भाई कुठं? आणि ह्यातच मी सामील. त्यांनी विचारायचं पाऊस पडणार आहे वय, आणि ह्यानी म्हणायचं व्हय व्हय पडणार. करायत खुश. मातोश्री, ही निमंत्रणाची यादी एकदा नजरेखालून घालता का? अहो व्यवस्थितच असेल ती, त्यात काय पाहायचं? तुम्हाला आता कळतं, सवरतं. आम्ही केलंय, पण कोणी राहायला नको ना. आपलं एवढं मोठं गणगोत, नातेवाईक, म्हणून जरा. कोणी केली यादी? आम्ही, बत्ताशीबाई आणि अंबिकाताई साहेब सुद्धा होत्या. अहो मग योग्यच असणार ती. तरी सुद्धा एकदा बघता का? तुम्ही म्हणता तर पाहतो आम्ही, पण शंभूराजेंनाही दाखवून घ्या. दाखवली का शंभूराजेंना? नाही, म्हणजे त्यांना सुद्धा दाखवणार आहोत आम्ही. निवांत झाले की दाखवू त्यांनाही. म्हणजे अजून निवांतपणा नाही मिळाला तर कधी असतात ते निवांत? सुनबाई, राजेंना सांगा की जरा इथं लक्ष द्या. राजकारण बाजूला ठेवा, थोडा वेळ द्या इथे. छत्रपतींच्या मुलीचं लग्न आहे, त्यांच्या इतमामा साजेसच व्हायला हवं ते. जी मातोश्री. आणि तुम्हाला जर का अवघड जात असेल तर खुशाल आमचं नाव घ्या. त्यांना सांगा मातोश्रींची आज्ञा आहे म्हणून. जी, तसं सांगतो. आहेत कुठे राजे? मसलतीत आहे. बघा मातोश्री, म्हणून मी सांगतोय, पहिलं तुम्ही त्या मसलतीला कोंडून ठेवा लगीन होई पावतर. नाहीतर त्या खलबत खाण्याला ठोका टाळा. लावा कुलूप, करा बंद. सुनबाई, धाराऊ काय म्हणतेय? नाही नाही मातोश्री, आम्ही सांगतो ना राजांना. आलोच आम्ही. तोपर्यंत तुम्ही ती यादी बघून घ्या. आज्ञा असावी. काय नाही, दोघं बी सारख्याला वारकी आहेत. घरातल्या कामाला माग आणि रयतेच्या कामाला पुढं, असं आहे बघा. महाराज, अहो लोक विचारतील, वऱ्हाडी मंडळी विचारतील, सांगणाऱ्याने काय सांगावं? वरबाप कुठे गेलेत म्हणून. शिवाय शत्रूचे हेर या ना त्या कारणानं खबरा काढतील, विचारपूस करतील. अवघड आहे महाराज. महाराज, शिवाय आपण लेकीच्या लग्नात एक नाही तर 10 दिवस मांडवाखाली नसणार. हो, आणि महाराज, घाणा भरणं, देवक पूजन, सीमांत पूजन, वऱ्हाडी मंडळींचं स्वागत, नवरदेवाचं स्वागत. म्हणजे राजन प्रत्येक कार्यक्रमात हजर असणं गरजेचं आहे. तर आबासाहेब, आबासाहेब, बाबासाहेब. हे काय झालं काय आमच्या भवानीबाईंना? नवरीबाई रडायला लागले. आम्ही नवरीबाई नाही आणि आम्हाला नवरी पण नाही व्हायचं. कविराज, पण आम्हाला सांगा तरी, रडायला काय झालं? राणू आत्याबाई आम्हाला चिडवतात. म्हणतात शंकराजी आम्हाला घेऊन जाणार जिंजीला. खरंच? हो, आणि लग्न झाल्यावर जावं तर लागणारच.
आम्हाला लग्नच करायचं नाही, आम्हाला कुठेच जायचं नाही. तुम्ही सांगा त्यांना, चांगलीच कानउघाडणी करा त्यांची. बरं, आम्ही राणू अक्कांची कान उघाडणी करू आणि एवढंच नाही तर त्यांना सजा सुद्धा देऊ. त्यांना सांगा आम्हाला लग्नच नाही करायचं. शहाणं बाळ ना आमचं, मग शहाणं बाळ असं म्हणतं. पण आमचं लग्न झाल्यावर आम्ही बाळाजांची मुकी कसे घेणार, त्यांना भरवणार कसे, ते ताईसाहेब कुणाला म्हणतील, कोणाशी कळतील. आम्हाला काळजी वाटते त्यांची. आम्ही नाही जाणार बाळाला सोडून. भवानीबाई, जावं तर लागेल, सगळ्यांनाच जावं लागतं. आत्याबाई गेल्या होत्या ना, होतं. मग त्या का चिडवतात आम्हाला? भवानीबाई, तशी पद्धत आहे चिडवण्याची, थट्टा करण्याची. पण त्याचा दुसरा अर्थ हाही होतो की त्या माणसांचं आपल्यावर खूप प्रेम असतं. असं? मग आता आम्ही लग्न करणार नाही असं म्हणायचं नाही. ठीक आहे. बाळराजांना सोडून जाणार नाही असंही म्हणायचं नाही. पण आम्हाला हवं तेव्हा आम्ही त्यांना भेटायला येऊ शकतो ना? होतं, केव्हा येऊ शकता तुम्ही. आणि एकदा आपले बाळराजे मोठे झाले की तेच तुम्हाला भेटायला येतील. मग ठीक आहे. परंतु आपासाहेब, आमचं लग्न होईपर्यंत तुम्ही आमच्या सोबतच राहायचं. हो हो, शिवाय तुमच्या आई साहेब आहेत, चकवार मातोश्री आहेत, तुमचे मामा साहेब आहेत आणि आपले राजाराम राजे सुद्धा आहेत. पण आम्हाला तुम्ही पाहिजे. आम्ही असोच. महिन्यात बसेपर्यंत. हो, अगदी शेवटपर्यंत. मग आम्हाला खूप हलकं वाटेल, तुमच्या खांद्यावर बसल्यासारखं वाटेल. आमच्या खांद्यावर बसल्यासारखं वाटेल? हो, कारण की आमच्या मेण्याला तुमचा खांदा असेल. आमचा खांदा? हो. राणू आत्यासाहेब जेव्हा सासरी जात होत्या तेव्हा त्यांच्या आबासाहेबांनी त्यांना हत्तीवर बसून पाठवलेलं. पण आम्हाला तुमच्या खांद्यावर बसून जायला आवडेल म्हणून आम्ही म्हणालो. ठीक आहे, मग आम्ही मेण्याऐवजी आमच्या खांद्यावरच बसवतो. मग तसे आम्हाला वचन द्या. राजांकडून वचन मागत नसतात. आम्ही राजांकडून नाही, आम्ही आमच्या आबासाहेबांकडून वचन घेतोय. द्या ना वचन आबासाहेब. भवानीबाई, आम्ही वचन देतो तुम्हाला. आम्ही तुम्हाला सासरी पाठवताना आमच्या खांद्यावरूनच सासरी पाठवतो. आबासाहेब, तुम्ही किती